मुंबई अखंडपणे गतिमान असणारं शहर. या मुंबई शहराच्या प्रगतीचा वेग अधिक असायला हवा या धारणेतून अनेक सुविधा राबवणारी कार्यक्षम महानगरपालिका म्हणजे मुंबई महानगरपालिका. मुंबईच्या 437,000 चौरस किलोमीटर क्षेत्रावर 1.5 कोटीची लोकसंख्या नांदते. एवढ्या मोठ्या लोकसंख्येला निरंतर सेवा पुरवण्याचं काम आजपर्यंत शिवसेना महानगरपालिकेच्या माध्यमातून करत आहे. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद आणि माननीय उद्धवजी ठाकरे यांचं नेतृत्व यामुळे प्रत्येक क्षेत्रात जो आमूलाग्र बदल झालेला आहे त्यानं मुंबईचा चेहरा मोहराच बदलून टाकला आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचा समग्र इतिहास मुंबईकरांना सांगण्यासाठी उद्धवजींनी शिवतीर्थाजवळ भव्य संयुक्त महाराष्ट्र स्मृती दालन उभारण्याचा संकल्प केला. अत्यंत कल्पकतेने उभारलेल्या या हुतात्मा दालनाचं उद्घाटन शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते झालं. आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो. संयुक्त महाराष्ट्र सुवर्ण महोत्सवी सोहळा शिवसेनेनं ज्या थाटात साजरा केला ते त्यावेळच्या सरकारलाही जमलं नाही. आरोग्यम धनसंपदा मानून शत्रुबुद्धीलाही चकित करून टाकेल असा बदल मुंबई महानगरपालिकेनं आरोग्य विभागात करून मुंबईकरांचं आरोग्य सुरक्षित केलंय यात शंकाच नाही. केईएम रुग्णालयात पहिलं टेलिमेडिसिन सेंटर उभारण्यात आलं. जठर व यकृत प्रत्यारोपणाची आधुनिक यंत्रणा, रुग्णांच्या नातेवाईकांसाठी विसावा केंद्र, याचप्रमाणे मालाड पूर्व इथं नवजात शिशु अतिदक्षता विभाग, बैल बाजार येथील महापालिकेचं प्रसूतीगृह, नायर रुग्णालय, डायलिसिस केंद्र, मधुमेह तपासणी केंद्र, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय, नवनवीन योजना आणि अत्याधुनिक यंत्रणा राबवून मुंबईकरांच्या आरोग्य सेवेचा यज्ञ अखंड सुरू ठेवलेला आहे. 1,44,000 रुग्ण महापालिकेच्या रुग्णालयातून उपचार घेतात. देशातील परवडणारी सर्वोत्तम एकमेव आरोग्य सेवा महापालिका राबवते. डिड यू नो, हे महापालिका हॉस्पिटल आहे आणि इथे टेलिमेडिसिनद्वारे सुद्धा उपचार केले जातात. स्वतःचं मेडिकल कॉलेज असलेली एकमेव महानगरपालिका म्हणजे मुंबई महानगरपालिका. शिक्षण हाच प्रगतीचा पासवर्ड आहे आणि म्हणूनच उद्धवजी ठाकरे यांनी व्हर्च्युअल क्लासरूमची संकल्पना यशस्वी केली. युवा सेना प्रमुख आदित्यजी ठाकरे यांनी महानगरपालिकेतील शिक्षण हायटेक करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत नको दप्तर शिक्षण टॅबवर असं म्हणत 18,000 विद्यार्थ्यांच्या पाठीवरलं दप्तराचं ओझं कमी केलं. डिड यू नो, माझी मोठी मुलगी पालिकेच्या शाळेत टॅबवर शिकते. महानगरपालिकेच्या शाळा आधुनिक दृष्ट्या तंत्रज्ञानात पारंगत केल्या. मुलांना पौष्टिक खिचडी, प्रशस्त वर्ग, संगणक कक्ष, टापटीप स्वच्छतागृह, स्कूल किट, म्युझिक रेकॉर्डिंग स्टुडिओ, लघुविज्ञान केंद्र हे महानगरपालिकेच्या शाळांमधून पाहायला मिळतंय. 480 वर्गातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारा शिक्षण दिलं जातंय. 16,102 विद्यार्थिनींसाठी 162 महापालिका शाळांमधून 172 सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशीन्स बसवल्या आहेत. 8 भाषांमध्ये शिक्षण देणारी एकमेव महानगरपालिका म्हणजे मुंबई महानगरपालिका. जनसामान्यांसाठी पाण्याचा पुरवठा व्हावा म्हणून धरण बांधणारी देशातील पहिली महानगरपालिका म्हणजे मुंबई महानगरपालिका. जगातील सर्वात वेगानं बांधलेला 9वा प्रकल्प म्हणजेच हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा धरण हे शिवसेनेनं महानगरपालिकेच्या माध्यमातून उभारलं. मोडक सागर धरणात लेक टॅपिंग करणारी पहिली महानगरपालिका. 7,000 किलोमीटर लांबीच्या पाईपलाईन्सद्वारे म्हणजेच मुंबई ते लंडन एवढ्या लांबीच्या पाईपलाईन्सद्वारे अविरत पाणी पुरवठा आदी सेवा मिळत आहेत. देशात सर्वात स्वस्त आणि उत्तम पाणी मुंबईकरांनाच. डिड यू नो, बीएमसी सर्वात स्वस्त दरात पाणी देते. आशियातील सर्वात मोठा जलशुद्धीकरण प्रकल्प तर आपल्या मुंबईत आहे आणि तो म्हणजेच भांडूपचा जलशुद्धीकरण प्रकल्प. रस्ते ही सामाजिक विकासाची एक पायाभूत सुविधा आहे. शिवसेनेनं पालिकेच्या माध्यमातून
मुंबईमध्ये 1948.17 किलोमीटर लांबीचे रस्ते बांधले. मुंबईतील वाहतुकीचा प्रश्न लक्षात घेऊन अनेक उड्डाणपूल तयार करण्यात आले. जोगेश्वरी येथील बाळासाहेब ठाकरे उड्डाणपूल असो, गोरेगाव पूर्व पश्चिमेस जोडणारा मृणालताई गोरे उड्डाणपूल असो, देशात सर्वात जास्त उड्डाणपूल बांधणारी महानगरपालिका म्हणून मुंबई महानगरपालिका नावारूपाला आली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांची संकल्पना महानगरपालिकेच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा शिवसेनेचा मानस आहे. महानगरपालिका नरिमन पॉइंट ते दहिसर कोस्टल रोड करणार, जे अंतर केवळ 20 मिनिटात पूर्ण करता येईल. डिड यू नो आता कोस्टल रोड होतोय नरिमन पॉइंट टू दहिसर एकदम सुसाट. हा आहे शिवसेना महानगरपालिकेच्या प्रगतीचा वेग. शिवसेनेनं आतापर्यंत घोषणा कमी आणि कामं जास्त केली. आजही दररोज 30,000 कर्मचारी एकही दिवस न चुकवता मुंबईचा 10,000 मेट्रिक टन कचरा साफ करत असतात. डिड यू नो BMC सफाई कर्मचारी रात्री सुद्धा आमच्या चाळीतील कचरा उचलतात. स्वच्छ मुंबई प्रबोधन योजना राबवल्या. घरोघरी कचरा पेटी वाटप झालं. 7 पंपिंग स्टेशन्स पूर्ण झाली. रे रोड पर्जन्य जल उदंचन केंद्राचं लोकार्पण करण्यात आलं. आणखी 3 पंपिंग स्टेशनचं काम पूर्णत्वाकडे आहे. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, कचरा प्रेस करण्यासाठी अत्याधुनिक हायवा मशीन, क्लीव्हलँड बंदर उदंचन केंद्र झालं. उद्धवजींनी महानगरपालिकेच्या माध्यमातून अनेक ठिकाणी नाले सफाई, पुनर्बांधणी याला प्राधान्य दिलं. मुंबईची शान असलेल्या 6 प्रमुख चौपाट्या स्वच्छ, आकर्षक करून घेतल्या. कांजूरमार्ग डम्पिंग ग्राउंडवर वायू निर्मिती प्रकल्प सुरू केला. स्वच्छ विचार आणि पारदर्शक कृती फक्त शिवसेनाच देऊ शकते. मुंबईचं अग्निशमन दल अव्वल स्थानावर आहे. 90 मीटर उंचीची शिडी फक्त मुंबईच्या अग्निशमन दलाकडे आहे. जनतेच्या सुरक्षिततेसाठी स्वतःच्या प्राणांची आहुती देणाऱ्या कर्मचाऱ्यांना आर्थिक मदत आणि शहीदांचा दर्जा देण्याचा विचार पुढे आणला. मुंबईत विविध ठिकाणी लहान मोठी अग्निशमन केंद्र उभारली गेली आहेत. आधुनिक कमांडिंग सेंटर्स आहेत. महिलांची फायर वुमन म्हणून भरती करून घेतली. ही महाराष्ट्रातलीच नाही तर देशातली पहिली घटना आहे. सेवा आणि सुरक्षितता यांचं प्रतीक म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या लाल गाड्या. एक अग्निशमन दल, दुसरी बेस्ट. मुंबईत दररोज 7,000 बेस्ट बसेस 400 मार्गांवरून कार्यरत असतात. बेस्टची फोर्ट फेरी तर दररोज 16,000 प्रवाशांना सेवा देते. डिड यू नो अच्छा है फोर्ट फेरी है, इसके लिए मैं ऑफिस टाइम पे पहुंचता हूँ. मुंबई शहर सगळ्याच क्षेत्रात आघाडीवर राहिलं पाहिजे हा ध्यास घेऊन जगते ती शिवसेना. स्वच्छ, सुंदर, हरित मुंबई हाच संकल्प घेऊन विविध प्रकल्प राबवणारी महानगरपालिका. माटुंगा उड्डाणपुलाखालील सुशोभित जॉगिंग पथ, शहीद अशोक कामटे मनोरंजन उद्यान जोगेश्वरी, गुरु गोविंद सिंग उद्यान विक्रोळी अशी एक ना अनेक उद्यानं, अंधेरीतील मॉडेल टाउन वसाहतीत दिवंगत संगीतकार अनिल मोहिले मैदान. शिवसेना महानगरपालिकेच्या माध्यमातून असे अनेक प्रकल्प राबवून मुंबई हरित करण्याचा संकल्प पूर्णत्वास नेत आहे. 725 उद्यानं आणि मैदानांमध्ये मुंबईकरांची कुटुंब मोकळा श्वास घेतात आणि महानगरपालिकेच्या प्रकल्पाला मनपूर्वक आशीर्वाद देतात. डिड नो शिवसेनेने केलेल्या या उद्यानामुळे आम्हाला मोकळा श्वास मिळतो. कारभार सक्षम करायचा असेल तर प्रशासन खंबीर असायला हवं हे शिवसेनेच्या साथीनं मुंबई महानगरपालिका करत आहे. आपल्या महानगरपालिकेचा अत्याधुनिक आणि प्रगत आपत्कालीन व्यवस्था कक्ष आहे, ज्यामुळे क्षणात मेसेज देणं शक्य आहे. महानगरपालिकेच्या माध्यमातून दुकानं, आस्थापना परवाने आता ऑनलाईन उपलब्ध करून मुंबईकरांचा वेळ आणि पैसा वाचवण्याचं काम करण्यात आलं. आपत्कालीन परिस्थितीतही आपली पालिका मुंबईच्या पाठीशी खंबीर उभी राहते. थेट दूरध्वनी सेवा, नागरी तक्रार निवारणाकरिता 1916 क्रमांकाद्वारे थेट सेवा मुंबईकरिता अखंड तत्पर असतात. पालिका कर्मचाऱ्यांना विमा संरक्षणाचं कवच निर्माण करून दिलं. इमारतींचे प्रस्ताव, दुकानं आणि आस्थापनांचे परवानेही ऑनलाईन करून महानगरपालिकेनं प्रशासनात
खऱ्या अर्थानं पारदर्शकता आणली आहे. आपली परंपरा संस्कृती जपणाऱ्या शिवसेनेनं महानगरपालिकेच्या माध्यमातून खडापारशीसह एकूण 17 हेरिटेज वास्तूंचं संवर्धन केलं आहे. अंधेरीच्या शहाजी राजे संकुलात आंतरराष्ट्रीय दर्जाचा अद्ययावत स्विमिंग पूल, कालिदास नाट्य मंदिराच्या नूतनीकरणाचं भूमिपूजन, प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहाचं नूतनीकरण, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळ, काळा घोडा आर्ट स्ट्रीट द्वारा उदयोन्मुख कलाकारांना संधी असे अनेक उपक्रम करून मुंबईकरांची मनं जिंकून घेतली आहे. लव मुंबई हे टायपोग्राफिक स्कल्पचर साकारण्यात आले. युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरेंची ही संकल्पना बहुसंख्य तरुण तरुणींना प्रचंड आवडलेली आहे. Did you know this is my favorite selfie point? शहाजी राजे भोसले संकुल हे क्रीडा आणि कलेचं नंदनवन झालेलं आहे. मुंबईत आंतरराष्ट्रीय स्तराचा फुटबॉल अरेना उभारून तब्बल 60 वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामना खेळवण्यात आला. भरघोस प्रगती करून शिवसेनेनं महानगरपालिकेच्या माध्यमातून मुंबईची शान नक्कीच वाढवलेली आहे आणि यापुढेही वाढवत राहील. जे बोलतो ते करूनही दाखवतो. जय महाराष्ट्र.